तर स्वागत आहे गाईज परत एकदा तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज कुठं नाही गेलो, घरीच आहे. बघू शकतो तुम्ही, चष्मा काय हटणार नाही. तर आज खूप कंटाळा आलता गाईज, त्यामुळे घरीच आहे. तर आता वाजले 3:30. तर बघू टाईम भेटला तर जाऊ, नाहीतर 4 वाजता जाऊ. 4 वाजता कुठेतरी जाऊ आपण, मग भेटू तुम्हाला. फक्त तुम्ही आपला ब्लॉग कंटिन्यू करा. तर चला भेटू आपण ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या गाईज, लवकर जा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटू आपण ब्लॉगमध्ये. तर चला गाईज, माझी आई गाणं 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 एकदम भयान गाणं आहे गाईज, तुम्ही फक्त ऐका. ऐकलं गाईज? खतरनाक गाणं भाई. जाऊ का गाईज दुर्गा मातेकडे? मला आलं असतं तर मी पण बोललो असतो गाईज. सुंदरी सुंदरी तुझं नाव काय आहे, तुझं गाव काय आहे? सुंदरी सुंदरी तुझं नाव काय आहे? हाय हाय हाय. कसं गाईज? हाय. दौरी बघ, तुला सून पाहिजे का? हा कन्नड आणू का? कर्नाटकी आणतो गाईज. माझ्या आईला तिची भाषाच कळणार नाही, मलाच कळत नाही, तिला काय खाणार. तर चला, पिंपल झाले गाईज मला खूप, एकदम घाण दिसतोय मी यार. तुझ्याकडे नाही बोलतोय आम्ही यायला, पैसे देत नाही काय नाही गाईज. काय पेट्रोलला पैसे लागतात गाईज, 200 वाचवा लागते गाडीत, तेव्हा गाडी तिथपर्यंत जाते. नाही तर अर्ध्या रस्त्यात बंद पडली तर आमचं वासन आणि आप्पाचं थोडं फार वाचतं. चला गाईज, शांत बस मिनिट, शांत बसू जरा. तर गाईज मामानं बैल आपल्याला फाट्यावर, तर बघू कशासाठी बैल काय नाही. तर चला भेटू आपण डायरेक्ट फाट्यावर. तर गाईज मामाला कुठेतरी बाहेर जायचं वाटतं, त्यामुळे मला कॉल केला गाडी घेऊन ये. तिला आणि स्प्लेंडर आपल्याला त्यांना द्यायची, आणि मोठी गाडी आपल्या CBZची आपल्याला घरी घेऊन जायची. तर मी काय आता घरी जाणार नाही गाईज, थोडा टाईमपास करतो, कारण घरी पण इतकं काही करमत नाही, त्यामुळे बाहेर आहे. तर आपला ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा. तर चला. तर गाईज मामानं मोठी गाडी नेली होती आणि माझ्यापाशी स्प्लेंडर ठेवली, तर मी आलतो इकडे जरा बाहेर. तर माझी गाडी पंक्चर झाली बघा गाईज, सगळं टायर बसले गाईज. आता हळूहळू जातो डायरेक्ट पंक्चरच्या दुकानावर. हे वांदा झाला आहे गाईज, हे बघा हवाई रस्त्यावरच बंद पडली. तर चला जाऊ आपण आता पंक्चरच्या दुकानावर. तिला हळूहळू नेतो गाईज आता डायरेक्ट पंक्चरच्या दुकानावर. चला भेटू आपण पंक्चरच्या दुकानावर. बाय बाय. तर कसा वाटला गाईज तुम्हाला आजचा बॅड ब्लॉग? माझ्यासाठी खूप घाण ब्लॉग होता गाईज, कारण मी फर्स्ट टाईम कुठेतरी एकला फिरण्यासाठी गेलतो बाहेर आणि माझ्यासोबत असं घडले. लई वाईट झालं यार. तर सॉरी, मी पंक्चरच्या दुकानावर गेलतो, काही व्हिडिओ शूट करू नाही शकलो, त्यामुळे सॉरी गाईज. तर आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या आयडीला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटू आपण गाईज नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.